गुड मॉर्निंग टू ऑल. या इतिहासाच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी तुमचं स्वागत करतो. मागील लेक्चरला खऱ्या अर्थाने आपण बघितलं की मुघलांची राजपूत नीती जी अकबराच्या दरम्यान निर्माण झाली, तिला कशा-कशा पद्धतीने अकबराने अप्रोच केला आणि या राजपूत नीतीचं महत्त्व जे आहे मुघलांच्या संदर्भातील किती होतं, हे आपण त्याचे स्टेप वाईज बघितले आहे. खूप प्रदीर्घ असं माझं ते लेक्चर झालं. त्या लेक्चरमधून तुम्हाला कळालं असेल की राजपुतांच्या संदर्भामधली अकबराची भूमिका किती सुयोग्य पद्धतीची होती, की ज्यामुळे मुघल साम्राज्य आहे, ते किमान जर बघायला जाऊया 1857 पर्यंत किमान टिकून होतं. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती अकबराने प्ले केली आणि अकबरच खऱ्या अर्थाने या नीतीचा सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ होता. आणि अकबरानंतर सुद्धा ही नीती जी आहे ती त्याच्या वंशजांनी चालू ठेवली. तब्बल औरंगजेबाच्या कालखंडापर्यंत सुद्धा ती चालूच होती. तर अशा पद्धतीने भारतामध्ये जे मुघल साम्राज्य निर्माण झालं, त्याची नीव जी आहे ती राजपूत धोरणामध्ये आहे. तर असं हे राजपूत धोरण जे आहे ते खूप महत्त्वाचं ठरतं मुघलांच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना. असंच आपल्या बाबतीत जर आपण म्हणूया महाराष्ट्राच्या बाबतीत, मग मुघल मराठा संबंध जे आहे ते कालांतराने येतात. पण तात्पुरत्या स्वरूपात जर आपण हे राजपूत धोरण जे आहे ते एकूण बृहद अर्थाने मुघलांच्या सत्ता स्थापनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ठरलं. तर त्याचं प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला बारकाईने मागल्या लेक्चरमध्ये सांगितल्या. अ, ते लेक्चर ज्यांनी मिस केलं असेल मी त्यांच्यासाठी YouTube व्हिडिओ टाकणार आहे. ते त्यांनी निश्चितपणे ऐकावं, की जेणेकरून तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड जे आहे ते समजेल. तर आता आपल्याला त्याच धोरणाच्या दृष्टिकोनातून जर म्हणायला जाऊया, एका वादग्रस्त मुद्द्यावर चर्चा इथे आजच्या लेक्चरला करायची आहे. बघा, आजचा जो इतिहास आहे म्हणजे सध्याच्या वर्तमान कालखंडामध्ये इतिहास जो आहे, तो थोडासा ध्रुवीकरणाचा इतिहास असं म्हणतात. ध्रुवीकरण म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचं वेगवेगळे अप्रोचेस निर्माण होणे याला ध्रुवीकरण म्हणतात. अर्थात त्याचं विभाजन करणे असा तो होतो. तर असं मी का बरं म्हणतोय? कारण की आजचा इतिहास जो आहे, त्याला थोडंसं राजकीय स्वरूप देणे, त्याचा फायदा घेणे, त्याला एका सत्य घटनेपासून परावृत्त करून दुसऱ्या घटनेमध्ये त्याला कन्व्हर्ट करणे, असं ते आहे. म्हणजे मूळ इतिहासामध्ये झालेली ती घटना जी आहे, तिचे परसेप्शन जे आहे ते इतिहासकारांनी जरी वेगळे काढले गेले, तरी कसं होतं की जे प्राथमिक साधने असतात किंवा द्वितीय साधने असतात, ते काय बोलतायत त्याच्यावरचं सत्य बरेच इतिहासकार सांगत असतात. पण राजकारण जे आहे ते फार वाईट आणि विचित्र आहे, की या राजकारणाच्या दृष्टिकोनातून या इतिहासातल्या गोष्टी ज्या आहेत, तुमच्या पुढे वेगळ्या पद्धतीने आणल्या जातात. ऐकीव माहितीवर त्या आणल्या जातात आणि त्याच्यावर स्वतःचा दृष्टिकोन थोपवला जातो आणि ते तुमच्याकडे खपवलं जातं. आणि मग याच्यातून जो समाज जो आहे, तो पर्टिक्युलरली त्या घटनेविषयी जरा निगेटिव्ह मत असणारा ठरतो किंवा त्या दृष्टिकोनातून विद्वेष राजकारण जे आहे ते पसरलं जातं. तर सध्याचं राजकारण जे आहे, ते धार्मिक तंटे लावण्याचं राजकारण आहे. म्हणजे एकमेकांमध्ये स्पर्धा लावायची आणि त्याचा फायदा जो आहे तो स्वतःच्या सत्तेच्या कायमस्वरूपी करण्यासाठी करायची. तर ही घटना सुद्धा तशीच आहे. आणि त्या घटनेचं नाव आहे हल्दी घाटीचं युद्ध, जे महाराणा प्रताप आणि सम्राट अकबरमध्ये झालं. आता एक लक्षात घ्या, की महाराणा प्रताप आणि अकबरामध्ये झालेलं हे जे युद्ध जे आहे, त्या संदर्भामध्ये इतिहासामध्ये खूप वादंग आहे. म्हणजे सध्याच्या इतिहासामध्ये, आधी नाही आहे, पण आता झालेले आहेत. कारण की एकूणच या युद्धाला जर आपण म्हणायला जाऊया, तर ते रंगवलं कसं जातं, तर ते 2 धर्मातलं युद्ध म्हणून रंगवलं जातं. अर्थात हिंदू आणि मुसलमानमध्ये झालेलं हे युद्ध आहे असं म्हटलं जातं आणि त्यानुसार ते स्वाभिमानी गोष्टी ज्या आहेत राजकारणाच्या त्या पुढे-पुढे येतात. तर निश्चितच ही घटना जी आहे, ती इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची तर आहेच मध्ययुगीन कालखंडातली. पण ती जशी आज रंगवली जाते तशी आहे की नाही याविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. तुम्ही थोडंसं व्यवस्थित मी काय सांगतोय त्याचं आकलन करून तुमचा निष्कर्ष तिथे काढायचा आहे, की ज्या पद्धतीने तुम्हाला ही घटना जी आहे ती समजून घ्यायची. आता हल्दी घाटीचं युद्ध प्रत्यक्ष कसं झालं याविषयी चर्चा करण्याच्या आधी मी थोडंसं याची पार्श्वभूमी तुम्हाला इथे विशद करणार. कारण की त्यामध्येच सगळं या युद्ध घटनेचं महत्त्व आहे. तर एक लक्षात घ्या, की अकबरच्या कालखंडामध्ये जो उत्तर भारत मधला राजपुताना जो आहे, अ, हे राजपूत राजे जे आहेत, ते मुख्यत्वे बऱ्याच अंशी जर आपण म्हणूया, म्हणजे जर मेवाडचं राज्य वगळलं, तर इतर राजपुतांच्या ज्या संदर्भातल्या समस्या होत्या, त्या अकबराने पूर्ण मिटवलेल्या होत्या.
अर्थात राजपूत घराण्यासोबत त्याचे मैत्री आणि वैवाहिक संबंध झाले असल्या कारणाने ते त्याच्या दरबाराचा भाग होते. दुसरे काही राजपूत राज्यांनी त्याचा आश्रय स्वीकारलं होतं, जरी त्यांचे वैवाहिक संबंध अकबरासोबत झालेले नव्हते तरी. तरीसुद्धा आपण एक बघूया, की एक निष्कर्ष असा निघेल, की अकबराने बऱ्याचशा वर्षामध्ये म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये अ, संपूर्ण राजपुतामधले जे राजपूत राज्य आहे, त्यांच्यासोबत अगदी सलोख्याचे संबंध निर्माण झाले. त्यांनी त्याचा आश्रय स्वीकारला आणि दरबारात मानाचे स्थान सुद्धा पत्करलेले आहे, ज्याला मनसबदारी म्हणतात. आता मेवाड असं एक राज्य होतं, की जे स्वतंत्र होतं आणि त्या दृष्टिकोनातून तिथे बसणारे जे राणा होते, ते राणा अ, हे मुख्यत्वे अकबराचे शत्रू म्हणून पहिलेपासून मुघल सत्तेच्या विरोधातले होते. त्यांचा इतिहास जर आपण चचपला थोडासा, तर तुम्हाला बाबरापासूनचा इतिहास त्यांचा दिसतो. जरी ते पराभूत झाले, तरी त्यांनी त्यांची स्वतंत्र अवस्था जी आहे, ती कायमस्वरूपी ठेवली. आता ते हे कसं करू शकले? ते एक लक्षात घ्या, की राजपुतांमधले मेवाड घराणं जे आहे, हे मेवाड घराणं स्वाभिमानी का बरं ठरलेलं आहे? तर त्यांची एकूण भौगोलिक परिस्थिती जी आहे, त्या क्षेत्राची, त्या राज्याची ती फार महत्त्वाची आहे. अरवली पर्वतामधलं महत्त्वाचे जे पर्वत शिखरं आहेत, त्या पर्वत शिखरांच्या मधलं जर आपण म्हणूया तर चित्तोडगड आहे. तर हे चित्तोडगड जिंकणे खऱ्या अर्थाने फार एक कठीण बाब होती आणि त्यामुळेच त्याला एक भक्कम संरक्षण जे आहे ते भौगोलिकदृष्ट्या मिळालेलं होतं आणि त्यामुळेच ते इतर स्थानच्या इतर राजपूत राज्यांच्या प्रदेशापैकी एक स्वतंत्र वेगळं राज्य होतं. कारण की ते पहाडी प्रदेशामध्ये होतं. इतर जर राज्य आपण बघितली, तर ती राज्ये समतल मैदानी प्रदेशामध्ये होती, ज्यांच्यावर आक्रमण करणे सोपे होते. पण जर चित्तोडची गोष्ट घ्याल किंवा मेवाडची गोष्ट घ्याल, तर मेवाडवर आक्रमण करणे सहजासहजी शक्य नव्हतं. त्यामुळे हे महाराणा जे होते, हे त्यांचं स्वतंत्र स्थान जे आहे, ते खऱ्या अर्थाने इथे कायम करू शकत होते, कोणत्याही सत्तेच्या विरोधात. आणि त्यानंतर इथे या त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे त्यांची जी स्वतंत्र व्यवस्था होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वाभिमान होता आणि त्यातल्या ते राजपूत असल्या कारणाने स्वतंत्र वृत्ती आणि महत्त्वाकांक्षी वृत्ती त्यांची साहजिकच होती. त्यांच्या या अशा दृष्टिकोनामुळेच राजपुतानाने खऱ्या अर्थाने त्यांना स्वतःचं नेतृत्व ऑटोमॅटिक त्यांना देण्यात आलं. म्हणजे राजपूत राज्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे एक प्रथम स्थान जे आहे ते मेवाडच्या राज्याला देण्यामागचं कारण हे आहे, की एकतर भौगोलिक स्थान, त्यानंतर महाराणांचे पराक्रम आणि त्यांची स्वतंत्र विजयवृत्ती आणि राजपुतांमध्ये असणारं एक लढण्याचं संपूर्ण दायित्व. ते ऑटोमॅटिक इतर राजपूत राज्यांचं नेतृत्व जे आहे ते मेवाडला प्राप्त झालं. आता अकबरच्या कालखंडामध्ये काय झालं, की अकबर जो आहे जेव्हा सत्तास्थानी आला तेव्हा त्याची जी देशविजयाची नीती जी आहे ती आपण पीपीटीद्वारे बघितली. त्या देशविजयाच्या नीतीमध्ये जेव्हा उदयसिंग होता, तेव्हा उदयसिंगावर त्याने आक्रमण केलं होतं पहिल्या वेळेस. पण हे आक्रमण जे आहे ते अर्धांशानेच झालं, कारण की पूर्णपणे मेवाडला तिथे पराभूत करणं अकबराला शक्य झालं नाही. कारण की तेवढी त्याची स्थिती भक्कम नव्हती त्या कालखंडामध्ये. मग हळू अकबरांनी इतर क्षेत्रामध्ये आपला विस्तार केला. राजपूत राजांच्या इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा त्याने विस्तार केला. पण मेवाडच्या राज्यांमध्ये तो काही तिथे प्रवेश करू शकला नाही. ही स्थिती जी आहे याच्यामध्ये परिवर्तन केव्हा झालं? जेव्हा अकबर आपली स्थिती अगदी भक्कम करतोय 1573-75 सालापर्यंत आणि त्यानंतर गुजरात विजय जो त्याचा होतो, तो खऱ्या अर्थाने एक महत्त्वाची बाजू ठरते, की त्याचा सर्वंकष विकास साम्राज्याचा झालेला असतो. आता जेव्हा अकबर हे बघतो, की खूप आपली स्थिती खूप चांगली झालेली आहे. अनेक राजपूत राज्य त्याला सम्मिलित झाले आहे, त्याच्या दरबाराचा भाग झालेले आहेत. तेव्हा राजपुतांमधलं एक महत्त्वाचं राज्य मेवाड जे आहे, ते जिंकणं आता आवश्यक आहे. ते आवश्यक या दृष्टिकोनातून सुद्धा होतं, की जर गुजरातवर जो विजय अकबराला मिळालेला आहे, हा गुजरातचा विजय जर त्याला कायमस्वरूपी ठेवायचा होता, तर गुजरातला जाणारे जे मार्ग होते मुख्यत्वे ते मेवाडवरूनच जायचे. तर मेवाडवरून असणाऱ्या या संपूर्ण राजमार्गावर मेवाडचं प्रभुत्व होतं आणि हे प्रभुत्व ज्या राजाचं असेल, तो साहजिकच आहे गुजरातवर सुद्धा तिथं दबाव आणू शकतो आणि अकबराचं साम्राज्य गुजरातमधलं नष्ट करू शकतो. त्यामुळे ही फार महत्त्वाची बाब ठरली अकबरासाठी, की आता मेवाडचा प्रश्न जो आहे, तो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे, तो आपण सॉल्व्ह करावा. तर एक तुम्ही लक्षात घ्या, की अगदी मेवाड वगळता इतर प्रदेशामध्ये जर आपण म्हणायला जाऊया तर अकबराचं राज्य होतं. बंगाल व बिहार जे आहे ते थोडेसे अजून यायचे होते. पण मेवाडची खरी मोहीम सुरू करण्यापूर्वी जर आपण म्हणायला जाऊया, बंगाल व बिहार राज्य सुद्धा त्याने समाप्त केले होते. तर एक तुम्ही इथे लक्षात घ्या, की कशा पद्धतीने मेवाडची स्थिती तिथे होती.
आणि राणा उदयसिंगानंतर जर आपण म्हणायला जाऊया 1575 मध्ये तिथे महाराणा प्रताप जो आहे, जो राणा उदयसिंगचा मुलगा आहे, तो राजगद्दीवर आला. आता इथून सगळ्यात खऱ्या गोष्टी सुरू होतात. तर महाराणा प्रताप जेव्हा राजगादीवर आला, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, की अकबराला हे लक्षात आलेलं होतं, की मेवाड सहजासहजी जिंकणे अशक्य असल्या कारणाने आपण आता मेवाडसोबत किमान मैत्री संधी करावी, जी त्यांनी इतर राजपूत राजांसोबत केली होती. म्हणजे इतर राजपूत राज्यांसोबत जसे डायलॉग त्याने केलेले होते राजकारणीय दृष्टिकोनातून, ते त्याने तिथे करायला सुरुवात केली. तर बघा एक लक्षात घ्या, की अ, इथे अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामधले आधीची पार्श्वभूमी जी आहे, युद्ध झालेले होते, पण किमान म्हणजे महाराणा प्रतापपेक्षा उदयसिंहासोबत त्यांचे युद्ध झाले होते. त्याचा काही निष्कर्ष न निघाल्यामुळे याचं एक स्थिर असं उत्तर आपण शोधावं, ते राजकारणी डायलॉग्समधून, संवादातून आपण साधावं. हे अकबराला लक्षात आलं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याचं हे लक्षात आलं, की याला जिंकणे कठीण असल्या कारणाने आता आपल्याला डायलॉग करावे लागतील. तर हे डायलॉगची परिस्थिती जी आहे, ती महाराणा प्रताप आल्यानंतर सुरू झाली. तर सगळ्यात पहिले अकबराने काय केलं असेल, तर अकबराने त्याचा जो एक मुसलमान सरदार जो आहे, जलाल खान खुगर, तर हा सगळ्यात विश्वासपात्र त्याचा सरदार होता. याला प्रथमतः मैत्री संबंधातल्या चर्चेसाठी महाराणा प्रतापकडे पाठवलं. एक लक्षात घ्या, आपण युद्धापूर्वीची पार्श्वभूमी बघतोय आणि मैत्री संबंधाच्या संदर्भामध्ये तो त्याचा दूत पाठवतोय, ही सगळ्यात पहिली गोष्ट. आणि विश्वासपात्र सरदार तो तिथे पाठवतोय. तर महाराणा प्रतापने त्या सरदाराचं खूप चांगलं स्वागत केलं आणि तिथे त्यांचे डायलॉग झाले. पण या पहिल्या डायलॉगमधून काही निष्पन्न झालं नाही. तो खाली हात तो दिल्लीला वापस आला. नंबर 2 पुन्हा एक मैत्रीच्या दृष्टिकोनातून संवाद जो आहे तो अकबराने साधला. यावेळेस त्याने राजा मानसिंग याला पाठवलं. राजा मानसिंग कोण होता? तर भारमल कछवाचा नातू होता. ठीक आहे. तर राजा मानसिंग हा तिथे जातो. तर राजा मानसिंगचं स्वागत सुद्धा तिथे अकबर जो आहे तो सॉरी महाराणा प्रताप जो आहे तो चांगल्या पद्धतीने करतो. राजपूत शिष्टाचारानुसार करतो. आता ही जेव्हा भेट होते तेव्हा या भेटीविषयी सुद्धा बरेचसे चुकीचे मिथक जे आहे इतिहासामध्ये मांडले आहेत, की महाराणा प्रतापने त्याचा पायउतार केला, अपमान केला राजा मानसिंगचा, की तुझं लग्न तुझ्या फॅमिलीतल्या मुलीचं लग्न तू मुघलांसोबत झालेलं आहे. तू राजपूत नाही असं काहीतरी ही जी कहाणी आहे ती मनगढंत कहाणी आहे. म्हणजे काल्पनिक कहाणी आहे. ती नंतर जोडण्यात आली. ती खरी असं काहीच नव्हतं. उलट महाराणा प्रतापने राजा मानसिंगाचं स्वागतच केलं. कारण की तो एक दूत म्हणून आलेला होता. मैत्री संधीच्या दृष्टिकोनातून आला होता. त्यामुळे महाराणा प्रताप सुद्धा इथे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, की अकबरासोबत मैत्री संधी करायला तयार होता. जसा अकबर तयार होता महाराणा प्रतापसोबत, तसा महाराणा प्रताप सुद्धा तयार होता. मात्र राजा मानसिंगाच्या भेटीमध्ये सुद्धा काही निष्पन्न झालं नाही आणि तो दिल्लीला परत गेला. नंबर 3 मग कोण आला असेल, तर राजा मानसिंगचे वडील जे आहे, राजा भगवंत सिंग जे आहेत, ते मग तिसऱ्यांदा इथे महाराणा प्रतापला भेटायला आले. तर हा जो तिसरी मैत्री दृष्टिकोन संवाद होता, तो थोडासा यशस्वी झाला. राजा भगवंत सिंग जो आहे, राजा भगवंत सिंग हा महाराणा प्रतापसोबत अतिशय चांगल्या पद्धतीने डायलॉग करण्यामध्ये यशस्वी झाला आणि त्याने अकबराने दिलेला जो राजपोशाख आहे, खिलियत ज्याला म्हणतात, ती खिलियत महाराणा प्रतापने स्वीकारली. अर्थात खिलियत स्वीकारणे म्हणजे काय तर मैत्री आणि शरण जाण्याच्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग तो आहे. म्हणजे अकबराने पाठवलेला राजपोशाख जो आहे, तो महाराणा प्रतापने घातला, स्वीकारला आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं पहिल्यांदा हे यश होतं त्या संवादातलं, की ते तिथे प्राप्त करण्यात आलं. आणि त्यातल्या त्यात महाराणा प्रतापने त्याचा मुलगा जो आहे राणा अमरसिंग याला मुघलांच्या राजधानीमध्ये सुद्धा पाठवलं, जे आधी झालेलं नव्हतं. आणि तो अकबराच्या दरबारचा एक मानकरी सुद्धा झालेला आहे. कोण? राणा अमरसिंग, जो महाराणा प्रतापचा मुलगा आहे. तर एक लक्षात घ्या, राणा आता स्वतः उपस्थित झाला नाही दरबारामध्ये, पण त्याने आपला राजपुत्र जो आहे तो तिथे दिल्ली दरबारामध्ये पाठवला. तर याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येईल, की मैत्री संदर्भाच्या जवळपास हे चाललेले आहे. पण राजा भगवंत सिंगचं हे सगळं जे दूत मंडळी होती, ती अमरसिंगाला राजधानीत घेऊन गेली. राजधानीमध्ये आल्यानंतर अकबराने राणा अमरसिंगाचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलं. त्याला मोठमोठे आभूषण दिले, त्याला मोठमोठे बक्षिसं देऊ केली आणि त्या दरम्यान तो तिथे राहिला सुद्धा. अकबराने खूप चांगली बडदास्त त्याची ठेवली. पण हे असून सुद्धा या तिघांमध्ये पुन्हा एक निष्कर्ष जो आहे मैत्री संधीचा तो निघाला नाही आणि राणा अमरसिंग हा परत आला. तर यांच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता?
तर तो तुम्हाला आणखी सांगतो मी. पण आणखी हे झाल्यानंतर आणखी चौथा माणूस निष्कर्षामध्ये काढण्यासाठी त्याने पाठवला. तो अर्थातच राजा टोडरमल होता. तर चौथं दूत मंडळी जी संवादासाठी अकबराने पाठवली महाराणा प्रतापकडे, ती टोडरमलची होती. जो एक महत्वाचा अधिकारी होता अकबराचा. तर अशा पद्धतीने 4 दूत मंडळ संवादाचे जे आहेत अकबराने महाराणा प्रतापकडे पाठवलं. एक थोडक्यात यशस्वी झालं, बाकीचे 3 फेल झाले. पण शेवटची जी दूत मंडळी जी आहे ती सुद्धा वापस आली दिल्लीमध्ये खाली हात आणि यांचं हे जे प्रकरण जे आहे ते तशाच्या तसं विदाऊट निष्कर्ष झालं. आता या मैत्री संधी मधला सगळ्यात महत्वाचं कारण का बरं, हे का बरं अयशस्वी झालं? तर त्यामागे महाराणा प्रतापची आणि अकबराची भूमिका. महाराणा प्रतापची भूमिका काय होती? एक तुम्ही लक्षात घ्या. महाराणा प्रताप ज्या घराण्यातून आलेला होता, ते खूप स्वाभिमानी घराणं होतं. राणा लोक जे होते सहजासहजी हार मानणारे नव्हते, पराक्रमी होते आणि ते मुळात त्यांचा पराभव झालेला नसल्या कारणाने ते स्वाभिमानी राहणारच नाही. जर पूर्ण पराभव झाला असता तर कदाचित हे गोष्टी झाल्या असत्या. पण त्याचा पूर्ण पराभव झालेला नव्हता आणि पारंपरिक राजपुताचा मान जो आहे, नेतृत्व जे आहे ते करत होता. त्यामुळे स्वाभिमानी जी वृत्ती आहे ती महाराणा प्रतापची होती. तर इथे महाराणा प्रताप जो आहे, तो प्रत्यक्ष अर्थाने अकबरच्या दरबारामध्ये हाजरीसाठी जायला तयार नव्हता. आता तेव्हाच्या कालखंडामध्ये परंपरा अशी होती अकबराची, की जो अकबराच्या दरबारामध्ये हजेरी लावतो, तर हजेरी लावली म्हणजे काय? तर त्याचा जो एकूण आश्रय जो आहे तो स्वीकारणे, म्हणजे पूर्णपणे नतमस्तक होणे अकबरासमोर. हा त्याचा अर्थ होतो. दरबारात हजेरी लावणे सम्राटाच्या कोणत्याही दुसऱ्या राजाने म्हणजे काय होतं? तर त्याला शरण जाणे असा तो अर्थ होतो. तर हे जे एकूण प्रतिमा जी होती, तर महाराणा प्रताप याला तयार नव्हता, की मी तुझं जे आहे विलिनीकरण जे आहे तुझ्या साम्राज्यात तर करतो. पण मी प्रत्यक्ष दरबारामध्ये हजर होणार नाही. ही एक भूमिका होती महाराणा प्रतापची, जी स्वाभिमानी होती, की मी तुझ्यासमोर झुकणार नाही, असं ते होतं. म्हणजे मी संमोलित तर करतो, पण मी झुकणार नाही, अशी त्याची होती. व्यक्तिमत्त्वाचा भाग तो होता. आता इथे महाराणा प्रतापचा हा हेतू होता, म्हणजे मी दिल्ली दरबारात येणार नाही. मी उलट त्याने म्हणून त्याच्या मुलाला पाठवलं. तो स्वतः दरबारात हजर झाला नाही. इकडे आता अकबराला बघावं लागेल. अकबर जो आहे तो तेव्हा या नियमावर खूप काटेकोर पद्धतीने वागायचा, की जोही राजा असेल ज्याला शरण यायचं त्याने दरबारात हजर झालंच पाहिजे आणि माझ्यासमोर नतमस्तक झालंच पाहिजे. तर जिथपर्यंत तो राजा प्रत्यक्ष दरबारात हजर होणार नाही, तिथपर्यंत अकबर हे मानायचा नाही, की हा माझ्या राज्याचा एक भाग आहे म्हणून. कारण की अकबरासाठी सुद्धा ही स्वाभिमानी वृत्ती होती, की एखादा राजा त्याच्यासमोर कुर्निसात करतोय, त्याला नतमस्तक होतोय, तर त्याचाही एक जो एक व्यक्तिमत्त्वातला भाग होता, तो सुखावणारा होता, की आपल्या समोर हा शरण आलेला आहे. तर अकबर या नियमावर खूप दृढपणे उभा होता, की महाराणा प्रतापला शरण यायचं तर यायचंच आहे, पण त्याने दरबारात हजर व्हावं माझ्या. तर अकबर याच्यावर सुद्धा ठाम होता. तर दोन्ही राजे तुम्ही बघा, की स्वाभिमानानुसार एकमेकांसमोर झुकायला तयार नव्हते. इकडे महाराणा प्रताप झुकायला तयार नव्हता आणि अकबर आपला नियम सोडायला तयार नव्हता. कारण की त्याला असं वाटायचं अकबराला, की जर हा इथे झुकला नाही, तर मग हा विश्वासपात्र आहे किंवा नाही आपल्या राज्याच्या संदर्भामध्ये हे कसं मी ठरवू? म्हणजे त्याचा आणखी एक दृष्टिकोन असा होता, की जिथपर्यंत जो राजा दरबारात येऊन झुकत नाही, दरबारात आपल्याला साधं तिथे समोर जात नाही, तर याच्यावर विश्वास कसा ठेवू मी? की हा आपल्या राज्यामध्ये सामील झालेला आहे किंवा नाही. तो त्याच्या राजपुत्राला पाठवो, त्याच्या भावाला पाठवो, कोणालाही पाठवो. पण प्रत्यक्षात तो राजा जर जिथपर्यंत माझ्या दरबारात हजेरी लावत नाही, तिथपर्यंत मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. असा अप्रोच जो आहे तो अकबराचा होता. तर इथे खऱ्या अर्थाने ही जी गोष्ट आहे, ती निष्कर्षाप्रती आली नाही. कारण की या दोन्ही सम्राटांनी, दोन्ही राजांनी जे आहे, ते आपला हेका जो आहे तो सोडला नाही. महाराणा प्रताप होते, मी दरबारात हजर होत नाही आणि अकबर म्हणत होता, तू दरबारात हजर झाला पाहिजे. तर या गोष्टीवर ही मैत्री संधी जी आहे ती तुटली. आणि 4 हे वादसंवाद जे आहे, जे तुटण्याचा संबंध का बरं आहे? तर याच गोष्टीवर आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या. अ, अकबर आणि एकूण जर महाराणा प्रताप आपण म्हणूया, ते या गोष्टीवर एकत्र आले नाही आणि त्यांचं फाटलं नंतर म्हणजे त्यांची दुश्मनी झाली. मग आता 4 जर वादसंवाद जे आहेत ते निष्कर्षाच्या बाहेर जर निघाले नसतील, तर मग याचा शेवटचा परिणाम काय? तर युद्ध आहे. तर आधी मैत्री संधी जी आहे करू बघितल्या, त्या झाल्या नाही. तर मग शेवटी उत्तर कोणतं राहणार? परिणाम कोणता राहणार? ही समस्या कशी सोडवणार? तर युद्धावर. तर मग या पार्श्वभूमीवर जर आपण बघायला जाऊया, या पार्श्वभूमीवर हल्दी घाटीचं युद्ध झालेलं आहे. तर तुमच्या मनामध्ये किंवा आजच्या भारतीय लोकांमध्ये ही भावना आहे, की अकबराने मेवाडवर डायरेक्ट आक्रमण करून किंवा केलं आणि हल्दीघाटीचं युद्ध जे आहे ते झालं. तर असं काही नाही. तर
त्यांचा मैत्री संवाद जो आहे तो आधी चालू होता. तो यशस्वी न झाल्यामुळे मग युद्धावरती आलेले आहेत. तर इथे तुम्ही मला एक सांगा, की याच्यामध्ये काय भूमिका होती किंवा काय धर्माचं काय राजकारण आहे, हे तुम्हाला कुठेही दिसत नाही. यांच्यामध्ये तर संवाद होत होते, पण ते संवाद न झाल्यामुळे मग भांडणावर आले. आता हे तर आपण जनरल आयुष्यामध्ये सुद्धा बघतो, की 2 बाजू असतात कोणते 2 भांडणाच्या. तर ते जिथपर्यंत शांततेच्या वाटाघाटी करतात, तिथपर्यंत चांगलं राहतं. पण जर या 2 पैकी एकाने ऐकलंच नाही, तर मग काय मारामारीवरच येतात ना लोकं. तर तसं ते आहे. तर इथे राजकीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून बघा, या बेबनाव जो झाला, जो त्यांचा संघर्ष झाला, याचा लोक फायदा कसा घेतात. तर या त्यांच्या बेबनावावर जे युद्ध झालं, त्या युद्धाच्या आधारे इथे भारतीय इतिहासामध्ये 2 गोष्टी इथे सांगितल्या गेल्या, ज्या चुकीच्या आहेत, की सगळ्यात पहिले अशी, की अ, राजपूत जे आहेत, राजपूत साम्राज्याचा एकूण जो स्वतंत्र वृत्ती होती महाराणा प्रतापची, ती होतीच होती. तो पराक्रमी सुद्धा होता. तर याच्यातून राजपुतांचं स्वतंत्र राज्य महाराणा प्रतापला जे आहे संपूर्ण उत्तर भारतात लागू करायचं होतं, असं सांगितलं जातं, जे चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, याला धार्मिक रंग देण्याचे प्रयत्न करतात. कारण की राजपूत अर्थात महाराणा प्रताप हा हिंदू धर्माचा आणि अकबर हा इस्लाम धर्माचा होता. तर हे धर्मातलं युद्ध होतं असं म्हणतात. पण आधीचे हे जर डायलॉग आपण बघितले, तर हे डायलॉग जे आहेत ते त्या प्रदेशातली सत्ता कोणाकडे असावी या दृष्टिकोनातून, म्हणजे हा सत्तेचा संघर्ष आहे. हा राजकीय सत्तेचा संघर्ष आहे. हा धर्माचा संघर्ष नाही. याच्यामध्ये आणखी उदाहरण मी तुम्हाला देतो. कसा तो धर्माचा संघर्ष नव्हता हे आपल्याला आता पुढे बघायचं आहे. तर जे तुम्हाला मी 4 गोष्टी सांगितल्या, 4 संवादाच्या, त्या दुष्फळ ठरल्यामुळे मग खऱ्या अर्थाने मग इथे युद्धावर ती गोष्ट आली. तर 15 मे 1575 मध्ये झालेलं हल्दी घाटीचं युद्ध जे आहे, ते खऱ्या अर्थाने एक राजकीय सत्तेचं युद्ध झालेलं आहे. आता मग हल्दीघाटीच्या युद्धाच्या त्या स्थानावर येण्यापूर्वी अकबराने बंगाल आणि बिहार प्रांत जे आहेत ते जिंकून घेतले होते आणि आता तो मेवाडच्या राणाला पराभूत करण्यासाठी स्वतः जो आहे तो जोधपूरला येऊन अजमेरला येऊन ठेपलेला होता. तर अजमेरला आल्यानंतर त्याने महाराणा प्रतापच्या विरोधात कॅम्पेनला सुरुवात केली. तर त्याने कॅम्पेनचं नेतृत्व कोणाकडे दिलं बघा, त्याने 5,000 सैनिक जे आहे, ज्यामध्ये अ, अ, मुस्लिम आणि राजपूत सैनिक मिळून 5,000 ते सैनिक होते. अशा 5,000 सैनिकांचं नेतृत्व त्याने राजा मानसिंग याला दिलं, जो भगवंत सिंगाचा मुलगा होता. ठीक आहे. राजा भारमल कच्छवाचा नातू राजा मानसिंग. म्हणजे एका हिंदू राजपूत राजाकडे त्याने मुस्लिम आणि हिंदू सैनिक असलेल्या टोळीचं नेतृत्व देऊ केलं होतं. अशा पद्धतीने राजा मानसिंग हा मेवाडच्या विरुद्ध होणाऱ्या संघर्षाचा नेतृत्व करणारा राजा होता. म्हणजे एका राजपूत राजाविरुद्ध दुसरा मुघलांकडचा राजपूत राजा तिथे संघर्षाला तिथे जाणार होता. तर 5,000 सैनिकांच्या दृष्टिकोनातून तो तिथे गेला. आता महाराणा प्रतापला या युद्धाची कुणकुण लागली असल्या कारणाने जर आपण बघायला जाऊया, त्याने अ, आपला बचाव करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. ते कोणते? तर जी मेवाडची राजधानी होती, म्हणजे चित्तोडची जी राजधानी आहे, ती कुंभलगड होती. हा कुंभलगड जो आहे, तो अरवली पर्वतांच्या राज्यामधला होता. तर ते कुंभलगड जी राजधानी आहे, ती 3,000 सैनिकांसोबत त्याने सोडली आणि हल्दी घाटी जी आहे, म्हणजे हा घाट आहे. म्हणजे घाट माहिती आहे ना तुम्हाला, निसर्गरित्या जे घाट असतात ते. तर या घाटाला हल्दी घाटी का बरं म्हटलं जायचं? कारण की तो हळदीप्रमाणे पिवळा-पिवळा होता दिसायला. त्यामुळे त्याला हल्दी घाट असं नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर त्या हल्दी घाटीच्या अगदी प्रवेशावर याने काय केलं महाराणा प्रतापने, तर तिथले जे किल्लाबंदी त्याने केली. म्हणजे त्या मार्गावर त्याने महत्त्वाचे आपले सैनिक आहेत, जे आहेत, त्यांचे अडथळे निर्माण करून टाकले. कारण की ही हल्दी घाटी चढणे खूप कठीण होतं त्या कालखंडामध्ये. तर तिथे त्या प्रवेशद्वारावर त्याने हे हल्दी घाटाच्या प्रवेशद्वारावर त्याने हे सगळं आपले युद्धाच्या दृष्टिकोनातून तिथे नियुक्त्या करून टाकल्या, योजना करून टाकली, की ते अंदर घुसणार नाही. आणि तो स्वतः जो आहे तो कुंभलगडच्या खाली येऊन गेला, की ते कुंभलगडवर जाणारे जे सगळे रस्ते होते, ते हल्दी घाटानेच जायचे. त्यामुळे हल्दी घाटच त्याने तो आपला कॅप्चर करून टाकला. मग जेव्हा इथे राजा मानसिंगाचं आगमन झालं हल्दी घाटीवर, तेव्हा खऱ्या अर्थाने इथे त्या युद्धाला सुरुवात झाली 15 मे 1575 साली. आता युद्धामध्ये काय झालं, तर इथे तुम्ही लक्षात घ्या, की अ, हे युद्ध जे आहे ते एक घोडा आणि हत्ती आणि इतर युद्ध सदृश्य जे पारंपरिक युद्ध होतं भारतीयांचं, त्या दृष्टिकोनातून झालेलं हे युद्ध होतं. आधुनिक शस्त्र अर्थात तोफखाना जो आहे, जो मुघलांचा सगळ्यात दारोमदार ज्याच्यावर असायचा, तो म्हणजे तोफखान्यावर आणि घोडेस्वारांवर.
तर हा तोफखाना जो आहे तो त्या हल्दी घाटीच्या युद्धामध्ये अकबराच्या अर्थात मानसिंगाच्या मुघल सैनिकांना वापरता आला नाही. कारण काय, की जे स्थान युद्धासाठी महाराणा प्रतापने निवडलं होतं ते फार अचूक होतं. ते असं, की तिथे तोफा जे आहेत ते आणता येणं खूप कठीण होतं. मोठमोठ्या तोफा जे आहेत ते आणणं ते कठीण होतं कारण की तो पहाडी प्रदेश होता आणि पहाडी प्रदेशावरून आणि तो असमतोल असल्या कारणाने तोफा गोळे करणे तोफांचे खूप कठीण होतं. त्यामुळे हलक्या हातात येणाऱ्या तोफा वगळता मोठमोठ्या तोफा जे आहेत मुघलांना त्या तिथे नेता झाल्या नाही. ते त्यांना वापस तिथे ठेवून द्यायला लागले. त्यामुळे ही एक प्लस पॉइंटची भूमिका जी आहे ती महाराणा प्रतापची होती. दुसरी गोष्ट महाराणा प्रतापचं सैनिक जे आहे हे ट्रॅडिशनली बांधलेले सैनिक होते. म्हणजे तेव्हाचे राजपूत राजे जे आहेत ते तोफखाना बाळगण्याच्या मूडमध्ये नसायचे. म्हणजे त्यांना या तोफखाना वापरण्यावर काहीतरी एक हिचक असायची. म्हणजे त्यांना हे आधुनिक शस्त्र जे आहे ते काही एवढं पटलेलं नव्हतं. त्यामुळे बरेचसे राजपूत राजे होते जे होते ते तोफ जे आहेत ते बाळगत नसायचे. तर तसंच महाराणा प्रतापचं सुद्धा होतं, की ते आधुनिक दृष्टिकोनातून जर म्हणायला जाऊया पारंपरिक युद्धाला जास्त महत्त्व द्यायचे. कारण की त्यांचा विश्वास जो आहे, तो राजपुतांच्या पराक्रमावर जास्त होता. कारण की राजपूत जे आहे, ते पराक्रमी आणि धीरोदत्तपणे आक्रमक पद्धतीने जर म्हणायला जाऊया, तर लढायचे. मग तर घोडदळावर आणि हत्तीदळावर त्यांची जास्त चांगली भिस्त होती आणि पायदळावर सुद्धा त्यांची भिस्त होती. तर अशा पद्धतीने हे जे 2 क्षेत्रामध्ये झालेलं दोघांमध्ये झालेलं युद्ध हे ट्रेडिशनली भारतीय युद्धाप्रमाणे झालेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्लस पॉइंट जो आहे तो महाराणा प्रतापला होता युद्धामध्ये जिंकण्याचा. कारण की त्याची स्थिती खूप चांगल्या पद्धतीची होती. जरी 3,000 सैनिक जरी असले तरी सुद्धा. आणि इकडे 5,000 सैनिक आहे मुघलांचे आणि इकडे महाराणा प्रतापचे 3,000 सैनिक. 2,000 चा गॅप आहे. पण हा 2,000 चा गॅप महाराणा प्रतापने खूप चांगल्या पद्धतीने तिथे भरून काढलेला होता. त्याच्या त्या उत्तम अशा युद्धशास्त्र नीतीच्या आधारे. तर इथे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला मला इथे सांगायची आहे, की महाराणा प्रतापच्या सैनिकांमध्ये म्हणजे जे 3,000 सैनिक होते, त्यामध्ये अफगाणी पठाणांची एक सैनिक तुकडी सुद्धा होती. म्हणजे धर्माने मुसलमान असणारे अफगाणी पठाण जे आहेत, ती सैनिक टोळी सुद्धा महाराणा प्रतापच्या हिंदू सैनिकांच्या सोबत मुघलांच्या विरोधात लढत होती. तर हे दोन्ही अप्रोच तुम्ही लक्षात घ्या, की हिंदू महाराणा प्रताप जो आहे, तो जर इस्लामी धर्माच्या विरोधात लढत असेल, तर तुम्ही मग अफगाणी इस्लामी सैनिक त्याच्यासोबत कशाला लढतील? हा एक विचार तुम्ही पुढे घ्या तुमचा. आणि मुघल जो आहे म्हणजे ते इस्लाम धर्माचे आहेत. अर्थात अकबर इस्लामी आहे. पण त्याने आपल्या सैन्याचं नेतृत्व दिलेलं आहे कोणाला? राजा मानसिंगाला. म्हणजे तो हिंदू राजपूत आहे. तर तो इस्लामच्या संदर्भामध्ये जर हे हिंदू धर्माच्या विरोधात जर युद्ध असतं, तर त्याने सेनापतीपद हिंदूला कशाला दिलं असतं? तर हा तो अप्रोच आहे तो तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, की महाराणा प्रतापमध्ये पठाणांचे सैनिक सुद्धा होते. जे मुघलांच्या विरोधात कितीतरी वर्षापासून लढत होते ते सुद्धा होते आणि इकडे राजपूत राजांच्या नेतृत्वाखाली मुघलांनी स्वतःला तिथे प्रेझेंट केलं होतं हल्दी घाटीच्या युद्धामध्ये. तर हा तो अप्रोच आहे. याच्यावरून तुम्ही बघू शकता, की हे धर्माचं युद्ध कसं काय म्हणता येईल. तर राजकारणी लोकं याच्यावरच जास्त हे करतात. तर हे कारण की सामान्य लोकांना माहीत नसतं. त्यांना ही गोष्ट घडामोड माहीत नसते. म्हणून लोकं फसून जातात याच्यामध्ये आणि म्हणून मग हिंदू धर्म, मुस्लिम धर्म असे संघर्ष करतात. तर हा अप्रोच जर तुम्ही लक्षात गेला पुरावे, तर मग तुम्हाला लक्षात येईल की नाही हे चुकीचं आहे बा. तर ते राजकीय सत्ता का बरं सत्तेचं युद्ध का बरं म्हणतोय? तेच याच अर्थाने मी म्हणतोय, की याच्यामध्ये दोन्ही पक्षाचे जे लोकं आहेत ते सामील होते आणि या लोकांनी तिथल्या प्रदेशातली सत्ता कोणाची असावी, कोण खऱ्या अर्थाने तिथला सम्राट असावा या दृष्टिकोनातून लढले. म्हणजे हे शुद्ध राजकीय सत्तेचं युद्ध होतं. ठीक आहे. तर हे एक तिथे मी तुम्हाला आता संपूर्ण सांगितलेलं आहे, की हे कसं धार्मिक युद्ध नव्हतं. आता आपण युद्धावर येऊया. तर युद्ध जेव्हा सुरू झालं, तेव्हा साहजिकच आहे महाराणा प्रतापची बाजू खूप वरचढ होती अशी आणि त्यांनी घनघोर पद्धतीने युद्ध सुरू केलं आणि राजपूत सैनिकांनी खूप मोठ्या प्रमाणात आक्रमण जे आहे ते मुघलांवर केलं. या युद्धामध्ये इतक्या जबरदस्त पद्धतीने आक्रमण झालं राजपुतांकडून, की मुघलांची उजवी आणि डावी बाजू जी आहे, ती खूप मोठ्या आघाताखाली आली. म्हणजे ते संपूर्ण मुघल सैनिक जे आहेत, ते पूर्ण दोन्ही साइडने दबून गेले. इतक्या प्रचंड प्रमाणात महाराणा प्रतापने तिथे आक्रमण त्यांच्यावर केलं. याच दरम्यान म्हणजे अरवली पर्वतातले जे भिल्ल होते, या भिल्लांनी सुद्धा महाराणा प्रतापला तिथे मदत केली आणि या भिल्ल राजाच्या संपूर्ण आधारेच महाराणा प्रतापने जी युद्धाची योजना जी आहे ती परिपूर्ण पद्धतीने तिथे निष्कर्षात आणली.
तर मुघल जे आहे ते खऱ्या अर्थाने यात अडचणीत सापडले आणि त्यांचा पराभव होणारच होता. तर एक अतिरिक्त कुमक जी आहे, जी रिझर्व्ह फोर्स जी आहे मुघलांची, म्हणजे 5,000 पैकी 3,000 कदाचित सैनिक जे आहे राजा मानसिंगांनी युद्धावर नेमले असतील आणि 2,000 सैनिक त्याने मागे रिझर्व्हसाठी ठेवले असतील. तर या निर्णायक क्षणी जर बघायला जेव्हा जेव्हा महाराणा प्रताप जिंकण्याच्या अवस्थेत होता, तेव्हाच मुघलांची हे जे संरक्षित फळी होती, जी रिझर्व्ह फौज होती, ती युद्ध मैदानावर आली. आणि एक अफवा अशी पसरली की या 2,000 सैनिकांसोबत सम्राट अकबर खुद तिथे युद्धभूमीवर आलेला आहे. ही अफवा पसरली आणि सम्राट अकबरची प्रतिमा जी आहे ती खूप पराक्रमी राजा म्हणून तिथे होती. गुजरात विजयाचा सगळ्यांना माहित होतं आणि इतका मोठा राजा हा आपल्या युद्धभूमीवर आलेला आहे. हे ऐकताच जे इतर मुघल सैनिक जे आहेत त्यांना हे खूप आत्मविश्वासाचं झालं. स्वतःचा राजा जो आहे, आपला सम्राट स्वतः युद्धावर आलेला आहे. आता ती अफवा होती, ती कोणी पसरवली माहित नाही. पण या 2 गोष्टींमुळे काय झालं, म्हणजे एक रिझर्व्ह फोर्स 2,000 तिथे आली, अतिरिक्त फौज, आणि दुसरी गोष्ट अकबर आलेला आहे अशी अफवा संपूर्ण युद्धाच्या त्या मैदानात पसरली आणि काय झालं तर मग अगदी मुघल लोक द्वेषाने लढले आणि याचाच परिणाम असा झाला की प्रचंड प्रमाणात मुघल सैनिक तिथे मारल्या जरी गेले असले आणि राजपुतांनी किती मोठ्या प्रमाणात चिवट-झुंज जरी दिली असली, तर या 2 गोष्टींमुळे तिथे महाराणा प्रताप याचा हल्दीघाटीच्या युद्धामध्ये पराभव झाला. तर या पराभवामध्ये मग एक मात्र गोष्ट अशी झाली, की स्वतः आता युद्धाच्या पराभवाच्या छायेत आहे असं दिसल्याबरोबर महाराणा प्रताप जो आहे तो युद्धभूमीपासून चालला गेला. त्याने माघार घेतली आणि तो अरवली पर्वताच्या अगदी टोकाच्या जंगली क्षेत्रामध्ये लपून राहिला. जेणेकरून तो एक ज्याला आपण गनिमी कावाचे युद्ध ज्याला म्हणतो ना आपण, छुपे पद्धतीने युद्ध करणे, त्या युद्धाच्या दृष्टिकोनातून तो तिथे त्याच अरवली पर्वतामध्ये मुघलांना त्रास देण्यासाठी लपला. म्हणजे त्याने एक माघार घेतली. आता इकडे राजपूत जे आहेत ते या युद्धामध्ये पराभूत झाले आणि त्यांनी माघार घेऊन जंगली क्षेत्रामध्ये तिथे लपून बसले. अ, इथे मुघल जे आहेत, त्या मुघलांनी मात्र जर म्हणायला जाऊया, महाराणा प्रतापचा पिछा केला नाही. तो का बरं केला नाही? कारण की एकतर युद्धामध्ये खूप मोठी नुकसान त्यांचं झालं होतं आणि तो अरवली पर्वताचं क्षेत्र त्यांना माहिती नव्हतं आणि त्यामुळे राजपूत राजे आपल्यावर खूप चांगल्या पद्धतीने आक्रमण करू शकतील, हे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून त्यांनी महाराणा प्रतापचा तिथे म्हणजे मागोवा घेतला नाही. ते हल्दीघाटीच्या युद्धाला तिथेच त्यांनी ते जिंकून घेतलं आणि ते तिथेच राहिले आणि थोडंसं जे काही बाजू जिंकायची होती त्यांनी जिंकून घेतली. याच्या पुढचं जे आहे ते आपण सेकंड सेशनमध्ये ऐकूया. आपले आता हे शेवटचे काही सेकंद राहिले आहेत या सेशनचे. लगेच 5 मिनिटांमध्ये मला रिजॉइन करा तुम्ही.